नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच याच व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट, याचबरोबर अवकाळी पावसासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट व खरीप हंगाम 2023 च्या पिकम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट म्हणजे तिन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता राज्य सरकारच्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। ते 11 जिल्हे कोणते, याचबरोबर अवकाळी पावसासाठी 32 जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। आणि याचबरोबर खरीप हंगाम 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील पिकम्याच्या अनुदानासाठी म्हणजे वाटप दुसऱ्या टप्प्यातल्या वाटपासाठी राज्यातील 32 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत। या 32 जिल्ह्याच्या माध्यमातून या 32 जिल्ह्यामध्ये जवळपास 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, हे संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या पिकम्या संदर्भात एक दुसऱ्या टप्प्यातील वाटपाच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 2069,69,69,958 रुपये 9 विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेले आहेत आणि याच 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे दुसऱ्या टप्प्यातील वितरण होणार आहे। मित्रांनो, हे वितरण कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे सर्वप्रथम हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 247,40,50,455 रुपयाचं वितरण होणार आहे। चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 98,99,50,849 रुपयाचं वितरण छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर व रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये होणार आहे। मित्रांनो, तिसरी विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या पाचही जिल्ह्यांमध्ये 402,48,41,944 रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 370,76,22,241 रुपयाचं वितरण होणार आहे आणि हे वितरण या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा व नागपूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये होणार आहे। मित्रांनो, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा या पाचही जिल्ह्यांमध्ये 305,13,13,660 रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो, सहावी महत्त्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 300,14,13,845 रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, सातवी विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये 53,41,41,102 रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे। मित्रांनो, आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 155,99,44,346 रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, शेवटची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 134,36,38,516 रुपयाचं वितरण जालना, गोंदिया, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हे या विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील वितरणाकरिता विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे। 9ही विमा कंपन्यांच्या माध्यमातून 2,69,64,69,958 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आता 25% अग्रिमचा विमा किंवा ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानामध्ये खरीप हंगाम 2023 चा विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता दुसरा अपडेट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील पात्र शेतकरी केलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या याचबरोबर वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता राज्य सरकारच्या माध्यमातून जून ते ऑगस्ट दरम्यान जे काही राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती, या अतिवृष्टीमुळे राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 90,255 शेतकऱ्यांकरिता 65,31,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 2,05,71 शेतकऱ्यांना 144,28,00,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 2,63,609 शेतकऱ्यांना
185 कोटी 10 लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 1,48,423 शेतकऱ्यांना 115 कोटी 23 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील 60,165 शेतकऱ्यांना 47 कोटी 14 लाख रुपये, जालना जिल्ह्यातील 282 शेतकऱ्यांना 33 लाख रुपये, परभणी जिल्ह्यातील 201 शेतकऱ्यांना 27 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 27,742 शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील 6,17,911 शेतकऱ्यांना 420 कोटी 46 लाख रुपये, बीड जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 9 लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना 2,92,000 रुपये. एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून या 11 जिल्ह्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते. त्यामुळे या 11 जिल्ह्यातील एकंदरीत 14,09,318 पात्र शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि हे हेक्टरी 13,600 रुपयापासून ते बागायत पिकासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, लवकरच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा प्राप्त सुद्धा झालेला आहे, काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, परंतु लवकरच लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच या निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. एकंदरीत मित्रांनो, आता हे झालं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं, परंतु राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुद्धा पडलेला होता. 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बीचं नुकसान झालेलं होतं. अशाच नुकसान झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2109 कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे व हेक्टरी रक्कम किती वितरित होणार, कधी वितरित होणार याच्या संदर्भात इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला अवकाळी नुकसान भरपाई करिता पात्र जिल्हा, पहिला जिल्हा आहे पालघर. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 कोटी 60 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 33 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी 63 लाख 4,000 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये अवकाळी नुकसान भरपाई, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 99 कोटी 78 लाख रुपये अवकाळी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 79 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 कोटी 95 लाख रुपये, याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 कोटी 20 लाख रुपये, अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 28 कोटी 37 लाख रुपये, याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 18 कोटी 15 लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 82 कोटी 48 लाख रुपये, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये, सांगली 58 कोटी 11 लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 206 कोटी 58,000 रुपये, याचबरोबर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 191 कोटी 76 लाख रुपये, याचबरोबर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,92,000 रुपये, याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 कोटी 80 लाख रुपये, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 130 कोटी 80 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 167 कोटी 86 लाख 65,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 220 कोटी 34 लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 332 कोटी 96 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 115 कोटी 26 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त अवकाळी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, ती म्हणजे 357 कोटी 95 लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 69,35,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 32 कोटी 68 लाख रुपये, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 23,18,000 रुपये, याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 20 कोटी 54 लाख, याचबरोबर दुसऱ्या प्रस्तावानुसार जवळपास 36 कोटी 20 लाख रुपये, एकूण गोंदिया जिल्ह्यामध्ये 56 कोटी 74 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 26 कोटी 78 लाख रुपये. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, राज्यातील 32 जिल्ह्यातील जवळपास 23,96,161 पात्र शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून 2,109 कोटी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत ही रक्कम हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी हेक्टरी 27,000 रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित कधी होईल याची सुद्धा शक्यता फार कमी आहे, कारण की येणाऱ्या लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि त्यापूर्वी हे सर्व केवायसी पूर्ण होणे अशक्य आहे, कठीण आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ही सर्व रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ शकते, परंतु ही रक्कम मंजूर झालेली आहे. 100% ही येणार म्हणजे येणारच, परंतु कधी येईल याची शक्यता सांगता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई व खरीप हंगाम 2023च्या
तिन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।